आणि यानंतर आता आपण जाणार आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये। आपले प्रतिनिधी सचिन बडे सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, जसं आपले इतर प्रतिनिधी माहिती देत आहेत त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातल्या पालिका निवडणुकांसंदर्भातली छत्रपती संभाजीनगरची निवडणूक सुद्धा अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली आहे। दोन्ही शिवसेना आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारची उत्सुकता लागून राहिलेली आहे। सचिन, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? अजिंक्यजी, अनेक वर्षाच्या नंतर आता अखेर ही महानगरपालिका निवडणूक कधी होणार याची तारीख जाहीर झालेली आहे। अनेक वर्षांपासून बऱ्याच प्रतिनिधींनी उमेदवारांनी तयारी केलेली होती, मात्र निवडणूकच ही जाहीर होत नव्हती। अखेर आता निवडणुकीची तारीख जाहीर झालेली आहे। त्यामुळे कोरोनाच्या संकटानंतर थेट आता ही महानगरपालिकेची निवडणूक होत आहे। आतापर्यंत प्रशासकाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर शहराचा कारभार चालू होता आणि त्यानंतर जी काही इतर विकास कामं व्हायला हवी होती तर त्याला कुठेतरी ब्रेक लागल्याचं देखील याआधी बोललं गेलेलं आहे। त्यानंतर एक एक निवडणूक होत असताना आता महानगरपालिका निवडणुकीला अखेर मुहूर्त लागलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे आता जी काही आगामी 15 तारीख असणार आहे त्या 15 तारखेला जी निवडणूक होणार आहे त्यासाठी इतर राजकीय पक्षांनी आधीपासूनच तयारी केलेली आहे। छत्रपती संभाजीनगर म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जातं आणि या ठिकाणी भाजपनं सुद्धा सर्वाधिक जास्त मंत्री देण्याचं क्षेत्र म्हणून मराठवाड्यातील याला देखील एक विशेष ओळख दिलेली आहे। आणि शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये सर्वाधिक जास्त या ठिकाणी जे आमदार आहेत ते शिवसेनेचे आहेत। मग त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीमध्ये महापौर हा आमचाच होणार ते असं भाजपही बोलून दाखवतंय आणि याआधी शिवसेना देखील बोलून दाखवलेलं आहे। आणि त्यानंतर सर्वाधिक जास्त एकनाथ शिंदेचे जे आमदार आहेत ते सुद्धा याच भूमीमध्ये आहेत। त्यामुळे येणाऱ्या 15 तारखेला जे काही उमेदवारांनी आतापासूनच तयारी केलेली आहे त्यामुळे आगामी निवडणूक जी आहे ती अतिशय खडतरीची म्हणा किंवा अतिशय समयसूचकतेची जी निवडणूक म्हटली जाते ती ही निवडणूक असणार आहे। त्यामुळे एकीकडे ज्या ज्या ठिकाणी काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांवरून देखील वाद निर्माण झालेले आहेत, मात्र वरिष्ठांनी जो काही आदेश दिलेला आहे तो म्हणजे ही निवडणूक महायुतीमध्ये लढायची आहे। त्यामुळे महायुतीमध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी हे लढत आहे, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा त्यांच्यासोबतचे इतर पक्ष असतील, मग त्यांची निवडणुकीची कोणतीही रणनीती आहे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र या महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून आता शहराचं भवितव्य जे आहे तर स्पष्ट होणार आहे। मात्र उमेदवारांनी तयारी यादीच केलेली आहे, अर्ज वाटपाला सुरुवात केलेली आहे प्रत्येकाच्या कार्यालयामध्ये। आणि काही पक्षांची तयारी तर जवळपास संपत देखील आलेली आहे, पण स्थानिक पातळीवर येत्या काळात काही वेगळी राजकीय समीकरणं उदयाला येतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरोबर 1 महिना आहे आता मतदानाला। 15 जानेवारीला मतदान आहे, 16 जानेवारीला निकाल घोषित केले जाणार आहेत। चंद्रशेखर, सूरज, त्यासोबतच महेश आणि सचिन, आपल्या सगळ्यांचे आभार। आपण आपापल्या क्षेत्रातल्या पालिका निवडणुकांसंदर्भातली माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।